तुम्हाला माहिती का, आज बैलपोळा होता। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळी शिवची आंघोळ अश्विनीने करून दिली। चला म्हटलं आज नारळ प्रत्येक देवाला फोडावं लागतं, मग पटापट नारळ फोडून घेतले। चौरफ बांधण्यासाठी निघालो। शिव प्रत्येक देवाला नारळ फोडत होता। भागुबाई माता, मारुती राया, विठू राया आणि पुन्हा भागुबाई माता। गावामध्ये सर्व देवांना नारळ फोडणे आणि दर्शन केले। परंपरा, गावाची परंपरा ही आपण टिकून धरली तर टिकेल। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावातील सर्व ठिकाणी नारळ फोडत होतो आणि चौर बांधत होते। बस स्थानकावरून आलो तर दत्त मंदिर आणि खंडोबा यांना नारळ फोडून दर्शन केले। CRPF मध्ये लागलेला योगेश सपकाळ हा भेटला। हे भाऊ म्हणे आम्हाला घे व्हिडिओ मध्ये। मसोबाला नारळ फोडून डायरेक्ट गेलो सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी। पटापट शिवने नारळ फोडले आणि दर्शनासाठी मंदिरात गेलो। पटापट दर्शन केलं आणि निघालो मी डायरेक्ट देवीच्या टेकडावर। देवीच्या टेकडावर आलो। शिव चालत पुढे चालत होता आणि मी मागे मागे। नारळ फोडले, दर्शन केलं, चौर बांधले आणि डायरेक्ट घरी आलो तर अश्विनीने जेवायला वाढले। जेवण झाले आणि शेतात पोहोचलो। शेतात नाना दादा हे आधीच आलेले होते। कसं आहे ना, आपल्याकडे शेळी पालन आहे। लोक बैल धुतात, आपण शेळ्या धुवत होतो। पहिला पोळा असेल की आमच्याकडे बैलजोडी नाहीये। बैलजोडी न ठेवण्याचं कारण बैल चोरी होऊन जातात। नाना आणि दादा शेळ्या धुवून काढत होते। दुसऱ्या बाजूला खंडूभाऊ आले होते पोळ्याला। पण खंडूभाऊंनी मस्तपणे वडापाव आणले होते। मस्तपणे एक एक वडापाव खाऊन घेतले। खंडूभाऊ सोबत थोड्याफार गप्पा चप्पा मारल्या आणि निघालो घरी आलो तर कपड्यांना फ्रेश मारून घेतली। अश्विनी मी मस्तपणे सेल्फी काढून घेतली। आता झाला होता पोळ्याचा वेळ। पाराकडे आलो तर बैल आधीच आलेले होते। ही आमची गावची अशी आहे बर का। तुमच्या गावाला पण असेल, प्रत्येक गावाला पण असते बर का। पोळा चालू झाला होता की मध्ये श्रीराम सपकाळ यांच्या पायावरती बैलाने पाय दिला का बैलाचा धक्का दिला काय माहिती, श्रीरामचा पाय डायरेक्ट मोडला। पटापट त्याला दवाखान्यात नेण्यात आले। पुन्हा मी येशीवरती आलो तर पोळ्यात भांडणे चालू झाले होते। भांडण का करत असतात? बैलाचा सण, बैलाचा पोळा सण आला तर 8 दिवसापासून आधीच तयारी चालू असते। बैल पोळ्याची का भांडणाची? शिवनगरी जळगाव सपकाळ एक आदर्श गाव आहे। मग आपले सर्वांचे कर्तव्य नाही का आपण गावाचं नाव मोठं करावं म्हणून? प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे की आपलं शिवनगरी जळगाव सपकाळ हे गाव आपलं गाव आहे। म्हणून गावात स्वच्छता कशी राखावी, आदर्श गाव कसं ठेवावं आणि भांडण तोंडण होणार नाही याचा कसं नियोजन करावं हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे। सरपंच सदस्य यांना दोष देऊन काय फायदा नाही। सरपंचाचा सदस्यांनी काहीतरी नियोजन करायला पाहिजे असं लोकांना वाटतं। भांडण करणारा हा सरपंचाला विचारतो का सदस्याला विचारतो? भांडण करणारा हा स्वतः जबाबदार असतो। ग्रामदेवत भागुबाई माता यांची स्वारी असो की पोळा असो, या सणामध्ये मागचे भांडण उकरून काढतात। आपलं गाव आदर्श बनवायचं असेल तर आपल्याला हे कुठेतरी विसरावं लागेल। एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या बाजूला महाराजांच्या समोर बैलांचा पोळा। एक एक बैल येत होता। कोणी बैलाला पळत नेत होतं तर कोणी बैलावर बसत होतं। यापेक्षाही चमत्कार बैलाऐवजी डायरेक्ट घोडा आणला होता। पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले होते। तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले। एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी ओलासूर नावाचा राक्षस पाठवला होता। तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला। तो दिवस श्रावण अमावस्येचा होता। या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो। बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैल पोळा हा सण श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो। रामकृष्ण हरी। या दिवसाला पिठारी अमावस्या देखील म्हणतात। पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नागरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो। या दिवशी बैलाचे कौतुक केलं जातं। या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणेर लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते। बैलांना विविध रंगाच्या वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवले जाते। या दिवशी बैलांचे खांदे तुपाने किंवा हळदीने शेकले जातात। बैलांना गावामध्ये गोड पुरणपोळी नैवेद्य दिला जातो। त्यांना सजवून त्यांची मिरवणूक देखील काढली जाते। पण हा सण माणसाचा आहे का बैलाचा आहे काहीच कळेना। बैलांना सजवून त्यांची आंघोळ घालून त्यांना साज घालून गावाच्या येशीपर्यंत आणतात। पण बैला ऐवजी माणसाच्या अंगात एवढी मस्ती काय येते की बैलाचा सण असून सुद्धा बैलांना एवढं मारतात। हा सण बैलाचा आहे ना, येताना त्यांना व्यवस्थित घेऊन या, येशीतून बाहेर काढा आणि घरापर्यंत त्यांना न्या। त्यावेळेस बैलाचा सण हा असेल। काही वेळातच 5 वाजले आणि फुटला ना मग पोळा। एका पाठीमागे एक बैल येशीतून निघत होते। कोणी राईट साईडला जात होतं तर कोणी लेफ्ट साईडला जात होतं। पण मध्येच पुन्हा एक गोष्ट कळाली, विहिरीमध्ये बैल पडलाय म्हणे। मग काय पटापट गेलो ना, ज्या ठिकाणी बैल विहिरीत पडला होता त्या ठिकाणी। विहिरी जवळ आलो तर बघणारे लय मोठे पण काढणारे कमी। तुम्ही काढत नाही पण काढणाऱ्या जवळ गर्दी तरी नका करू। खूप मेहनतीनंतर बैल वरती काढण्यात आला। बैलाला काहीही झालेलं नव्हतं, सुखरूप बाहेर काढण्यात आला। आता सरपंच साहेबांना एकच विनंती आहे, गावातील सर्व प्रतिष्ठान लोकांची विनंती आहे की हा आड रोड लेवल झालेला आहे, जमीन लेवल झालेला आहे। ज्यावेळेस हा रोडाचे काम चालू होतं त्यावेळेस खूप जणांनी सरपंच
साहेबांना सांगितलं होतं म्हणे की हा आड विहीर उंच करावी, पण याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, त्यावरती काहीतरी तोडगा काढावा आणि उंच करावी एवढीच विनंती सर्व गावतर्फे तुम्हाला करण्यात येत आहे. मग काय पटापट घरी आलो. चला म्हटलं पोळ्याचा मान आहे. बैल घेतला, अश्विनीने पूजा केली, थोडेफार सर्वांनी फोटो काढले. पण दुसऱ्या बाजूला शिव लय घाबरत होता. चला म्हटलं आता आपल्या छोट्या छोट्या गायींना निवद नेऊया. गायींना पटापट निवद दिला, पण आमचा शिव काय म्हणतो बघा. मी शेतात आलो, बैलाला ओवाळायला. शेळ्यांना पटापट चारा टाकून दिला आणि निघालो घरी. चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो. रामकृष्ण हरी.